योद्धा न्यूज चॅनल। पुणे जिल्हा निवडणूक। राम गावडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची विजयी घोडदौड। गणेश सांडभोर यांच्या साथीने फळी मजबूत पुणे। पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमारीत भारतीय जनता पक्षाने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते राम गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने जिल्हा परिषदेच्या 7 आणि पंचायत समितीच्या 14 जागांवर विजयाचा निर्धार केला असून यावेळेस भाजपची कामगिरी ऐतिहासिक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। राम गावडे यांचा आक्रमक पवित्रा। निवडणुकीच्या प्रचारात आघाडीवर असलेले राम गावडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। आमच्या उमेदवारांनी केलेल्या जनसंपर्काच्या आणि विकास कामांच्या जोरावर आम्ही जनतेचे मन जिंकले आहे। त्यामुळे सर्वच्या सर्व 21 जागांवर 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समिती भाजपचे कमळ फुलेल असा दावा गावडे यांनी केला। त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे। गणेश सांडभोर यांची खंबीर साथ। या निवडणुकीत राम गावडे यांना गणेश सांडभोर यांची मोलाची साथ लाभली आहे। गावडे यांच्या नेतृत्वाखाली सांडभोर यांनी भाजपमध्ये आपले पाय घट्ट रोवले असून पक्षाची ध्येय धोरणं तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत आहेत। राम गावडे यांचे अनुभवी नेतृत्व आणि गणेश सांडभोर यांची संघटनात्मक जोड यामुळे भाजपची स्थिती जिल्ह्यात अत्यंत भक्कम झाली आहे। पक्षांतराचा भाजपवर परिणाम नाही। काही नेते नमस्कार, योद्धा चॅनल मध्ये मी आपलं प्रथमतः मनापासून स्वागत करतो। खरं तर आज निवडणुकीचा अर्थात फॉर्म भरण्याचा दिवस अंतिम होता। आज एबी फॉर्म सगळ्यांना वेगवेगळ्या पक्षांनी दिलेले आहेत। अशातच आपल्या खेड तालुक्यामध्ये खरं तर महाराष्ट्र राज्यात म्हटलं जातं महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन खरं तर घटक मानले जातात, पण ते काही राहिलेले नाही हे म्हणावं लागेल आवर्जून की आपल्या तालुक्यामध्ये सगळ्याच पक्षांनी आपापले उमेदवार या ठिकाणी रिंगणात आणले। अशातच भाजप म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये आज 1 नंबरला, भारतात 1 नंबरला जे पक्ष आहे त्या पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये या ठिकाणी रिंगणात आले। आपण आलोय जे राज्याचे खऱ्या अर्थानं आपल्या भाजपचे नेते राहिलेले आहेत, आपल्या तालुक्याचे एक नेतृत्व अर्थात। नमस्कार, योद्धा चॅनल मध्ये मी आपलं प्रथमतः मनापासून स्वागत करतो। खरं तर आज निवडणुकीचा अर्थात फॉर्म भरण्याचा दिवस अंतिम होता। आज एबी फॉर्म सगळ्यांना वेगवेगळ्या पक्षांनी दिलेले आहेत। अशातच आपल्या खेड तालुक्यामध्ये खरं तर महाराष्ट्र राज्यात म्हटलं जातं महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन खरं तर घटक मानले जातात, पण ते काही राहिलेले नाही हे म्हणावं लागेल आवर्जून की आपल्या तालुक्यामध्ये सगळ्याच पक्षांनी आपापले उमेदवार या ठिकाणी रिंगणात आणलेत। अशातच भाजप म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये आज 1 नंबरला, भारतात 1 नंबरला जे पक्ष आहे त्या पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये या ठिकाणी रिंगणात आहेत। आपण आलोय जे राज्याचे खऱ्या अर्थानं आपल्या भाजपचे नेते राहिलेले आहेत, आपल्या तालुक्याचे एक नेतृत्व अर्थात भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी काम करते ते म्हणजे आदरणीय राम गावडे यांच्याकडे आलोय। त्यांच्याशी आदरणीय गणेशजी सांडभोर आहेत, अन्य त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे जाऊन आपण चर्चा करूया, माहिती घेऊया कशा पद्धतीने तुम्ही उमेदवार या ठिकाणी रिंगणात दिलेले आहेत आणि साधारणतः किती उमेदवार आहेत आणि त्यांची थोडक्यात पार्श्वभूमी। रामशेठ नमस्कार। मला सांगा की आपल्या तालुक्यामध्ये भाजपच्या माध्यमातून जे झेडपी पंचायत समितीला उमेदवार उभे केलेत त्याची एकूण संख्या, झेडपीची किती, पंचायत समितीची किती आणि साधारणतः तुमचे उमेदवार कुठल्या शैक्षणिक दृष्ट्या म्हणा किंवा सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या कशा पद्धतीचे आहेत? जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026च्या निमित्तानं या खेड तालुक्यामध्ये जर विचार केला तर यावेळी भारतीय जनता पार्टी यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ज्यांची जनतेशी नाळ आहे, उच्च शिक्षित आहे, चांगल्या ज्यांचं चारित्र्य आहे आणि सर्वसामान्य माणसामध्ये ज्यांची लोकप्रियता आहे अशा चांगल्या घराण्यातील लोकांना या ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलं।
जवळपास 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गणामध्ये आम्ही अतिशय चांगले, प्रभावी आणि निश्चित निवडून येतील असे उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेले आहे. खेड तालुक्यामध्ये तुम्ही मगाशी म्हटलं की महायुती राज्यामध्ये काम करते, विरोधी आमचा महाविकास आघाडी आहे. तसं पाहिलं तर आम्हाला सुद्धा वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्या होत्या की या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे साहेब यांची आणि आपण या ठिकाणी महायुती करावी. या संदर्भात गेले महिनाभर मी दुसरीकडे प्रभारी होतो. महिनाभर मग 2-3 वेळा बैठका झाल्या. या निमित्तानं आम्ही गट गण रचना पाहिली आणि प्रभावी, सक्षम आणि ज्यांनी गेल्या अनेक दिवस काम केलं याचा सुद्धा विचार केला गेला. प्राथमिक चर्चा झाली, त्यानंतर परत मॅरेथॉन बैठक झाली, परंतु निर्णय अंतिम यायचा बाकी असताना निवडणूक लागली. निवडणूक लागल्यानंतर आमचं असं ठरलं की आपण आता आपापल्या परीने आपण उमेदवार द्यावे, स्वबळावर लढायचे सगळ्यांनी ठरलं. म्हणून आम्ही आमचे उमेदवार दिले, त्यांनी सुद्धा त्यांचे उमेदवार दिलेले आहे. आता वरिष्ठ पातळीवर जर निर्णय झाला पुन्हा एकदा, त्याचा सुद्धा विचार, शेवटी भारतीय जनता पार्टीचा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. जरी राज्य परिषद सदस्य म्हणून काम करत असलो तरी इथं कसं असतं, इथल्या माणसाला दुसऱ्या जिल्ह्याची, तालुक्याची जबाबदारी. तुमच्याकडे कुठली जबाबदारी आहे? माझ्याकडे आता जुन्नर आहे आणि अनेक इतर 2 शिरूर हवेली सुद्धा मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे आहे. प्रदीप दादा सुद्धा इथं आहे. बरं, खरं पाहिलं तर यावेळी खेड तालुक्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी गेले 30-32 वर्ष 90-91 पासून या ठिकाणी काम करतो. जरी वेगळ्या पक्षात काम करत असलो तरी मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. आणि मगाशी तुम्ही म्हटले की तुमचं चॅनेल सुद्धा योद्धा आहे, त्यामुळं आम्ही सुद्धा योद्धा मैदानात पुन्हा एकदा, असं चित्र मला 2-3 जणांनी स्वतः सांगितलं. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की आज आपण पाहतो गेले 2-3 महिने जे उमेदवार काम करतायत, स्थानिक स्वराज्य संस्था, विकास, ग्रामीण पंचायत राज आणि आपण पाहिलं तर तीर्थयात्रा, याचा कसलाही संबंध नाही. लोक आज काय करतायत, तीर्थयात्रेला कोण घेऊन गेले, कोण तुमचा मुरुम टाकून देते, परंतु याचा आणि प्रशासकीय कामकाजाचा कसलाही संबंध नसलेली लोक आज पैशाच्या जोरावर आज मत मागताना आपल्याला दिसतात. तसं पाहिलं तर आपण पाहतो देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपण गेली अनेक वर्षे त्यांना पाहता. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुका असू द्या, नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला या राज्यामध्ये घवघवीत असं यश मिळालेलं आपण पाहिलं. उत्तर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर आज ज्यांच्याकडे अनेक वर्ष सत्ता होती, इथं लोक म्हणतात वाहतुकीचा प्रश्न प्रलंबित आहे, हे पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न आहे, परंतु ज्यांच्याकडे इथं पालकमंत्री राहिले 20-30 वर्ष राहिले आणि त्यांची जबाबदारी होती हे प्रश्न सोडवायची, त्यांनी काहीच केलं नाही. इंडस्ट्री आणली, इंडस्ट्री आणल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचं काम, म्हणजे मोठे मोठे रस्ते, त्यांना कोणी अडवलं होतं का? त्यांना कोणी, राष्ट्रवादीचाच पालकमंत्री होता ना आतापर्यंत, त्यांना कोणी अडवलं नाही, परंतु ते करू शकले नाही. म्हणजे सगळे जबाबदार या सगळ्या प्रश्नाला तेच आहेत. आणि आता आपण पाहतो आदरणीय गडकरींच्या माध्यमातून आता टेंडरही झाले, म्हणजे हे मोठे मोठे प्रश्न झाले. आता राहिला ग्रामीण भागातला प्रश्न. आता आपण पाहतो वित्त आयोगाला ग्रामीण भागातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला प्राधान्याने, म्हणजे पूर्वी 2 लोकसंख्येनुसार पैसे मिळायचे, आता 5-5 पट जास्त आपण देतोय. शासनाच्या लोककल्याणकारी योजना, मग राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, अशा अनेक योजना, याचा लाभ सामान्य नागरिक घेते. हे कुणामुळे घेते? भारतीय जनता पार्टीचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आपल्याला हे पाहायला मिळतं. आमचं तेच म्हणणं आहे की शासनाच्या योजना सर्वसामान्यांच्या शेवटच्या थरापर्यंत नेणारा आमचा उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. आता हे जे उमेदवार तुम्ही दिलेले आहेत, झेडपीला 7 आणि पंचायत समितीला 14, आता या 14 मधून सामान्य व्यक्ती तुम्ही निवडलेले आहेत. परंतु मला थोडंसं पक्षाबद्दल बोलेल की तुमचा भाजप पक्ष तालुक्यामध्ये 2 जिल्हा परिषद सदस्य राहिलेले पाठीमागच्या वेळेस, बरोबर, ते दोन्ही जिल्हा परिषद सदस्य आज तुमच्या बरोबर नाही आहेत, म्हणजे पूर्वीचे जिल्हा परिषद राहिलेले, बरोबर, आज ते तुम्हाला सोडून गेलेत, म्हणजे पक्षाला सोडून गेले. खरं तर पक्षानं असं म्हटलं जातं की पक्षाने भरपूर काही त्यांना दिले, बरोबर, आणि अर्थात तुम्ही देखील बोलताना मगाशी सांगितलं
भरभरून काय दिले. म्हणजे सगळं असताना, सगळं होत असताना एका बाजूला महाराष्ट्रातला, भारतातला सर्वात मोठा पक्ष आज भाजप आहे. मग आता राष्ट्रवादी जो आहे पक्ष, तिकडे भाजपचे आता आपण हरकत नाही बोलायला, जे उमेदवार आता राहिलेले आहेत ते शरदराव बुटे पाटील किंवा अतुलभाऊ देशमुख तुतारीकडे गेले, आता त्यांनी धनुष्यबाण घेतलाय. हे सगळं तुमच्याकडनं बाजूला जातात, काय नेमकी कशामुळे असं होतंय तुमच्यातनं? कसं आहे, तुम्ही त्यांना जसं प्रश्न विचारता तसं तुम्ही मला सुद्धा विचारू शकता, परंतु माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे मी भारतीय जनता पार्टीत हे सगळ्या जग जाहीर आहे. बरोबर. परंतु त्यांच्यावर काय अन्याय नाही झाला. ते जेव्हा पक्षात आले तेव्हा पक्षाने त्यांना भरभरून विकास कामासाठी निधी दिला. मग हे होत असताना मला कळतच नाही हे कसे गेले. आज कालचं शरद बुटे पाटलांचं भाषण मी ऐकलं की ते म्हणले या ग्रामीण भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंचायत राज संकल्पना हे फक्त अजितदादाच राबवू शकतात. मग मला म्हणायचं 30-35 वर्ष इथं तेच आहेत पालकमंत्री, 25 वर्ष जवळपास बरोबर, सत्ता जिल्हा परिषद त्यांच्याकडेच आहे. सगळं त्यांच्या. मग तुम्ही कामच झालं नाही असं सांगा ना. भारतीय जनता पार्टीने त्यांना 100 कोटी रुपयाचा निधी चंद्रकांत सांगितलं परवा जवळपास या 4-5 वर्षामध्ये दिला. ते कुणासाठी दिला? सामान्य माणसासाठी दिलाय ना. परंतु तुमच्या मागणी खातर दिला म्हणजे काय तुम्ही आणला असं नाही, ते भाजपने दिलेला निधी. त्यामुळे आम्ही जनतेसमोर मांडू. शेवटी या लोकांचं भागतच नाही, मला कळतच नाही. पक्ष तरी किती बदलतात, इकडून तिकडं, तिकडून इकडे, तिकडून इकडं. आज परिस्थिती काय? म्हणून आमच्या दृष्टीने ते अजिबात आमच्या दृष्टीने गौण आहे, ते काय महत्वाचे नाही. आम्ही त्यांना मानतही नाही, महत्वाचं नाही. आमच्या दृष्टीने शरदराव बुटे पाटलांबरोबर अर्थात तुमच्या पक्षातून ते आता दुसरीकडे गेलेत, तर तुमचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपचे काही त्यांच्याबरोबर गेलेत? आता कसं असतं, ग्रुप असतो, ग्रुप, त्यांचं ग्रुपचं राजकारण होतं. भारतीय जनता पार्टीचं प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, मग स्वतः आहे. त्यांचं उलट होतं. ते स्वतः राष्ट्र, मग ते म्हणजे असं उलट होतं त्यांचं. भारतीय जनता पार्टीची रचना, ध्येय धोरण हे ठरलेलं म्हणजे त्यांच्याबरोबर ध्येय धोरण कळलं तो कधीच भाजपला सोडून जाणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना कळलं नाही, ते आले असतील त्यांच्या कामासाठी, मला काय त्याच्यात देणं घेणं नाही. परंतु या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये